आजकालच्या स्पर्धेच्या युगात टीनेजर्सला अनेक स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे लागते आणि जवळजवळ सगळ्याच स्पर्धा परीक्षांमध्ये एक कॉमन असणारा विषय म्हणजे जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स. तर मग अशाच एका करंट अफेअरबद्दल जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज आपण ज्या करंट अफेअरबद्दल बोलणार आहोत ते म्हणजे केंद्रीय अर्थसंकल्प 2025 म्हणजेच युनियन बजेट 2025. आपल्याकडे असलेले पैसे खर्च करण्याचा आराखडा आखणे म्हणजेच अर्थसंकल्प होय. अर्थशास्त्रीयदृष्ट्या जर युनियन बजेटची डेफिनेशन करायची असेल तर ती अशी असेल: अ बजेट इज अ स्पेंडिंग प्लॅन दॅट आउटलाइन्स युअर इन्कम, expenses and other financial goals. It's an estimate of how much money you will make and spend over a certain period of time. तर असं हे आपलं 2025-26 वर्षासाठीचं बजेट आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवार दिनांक 1 फेब्रुवारी 2025 रोजी जाहीर केले. यात त्यांनी अनेक मोठे निर्णय जाहीर केले. याच अर्थसंकल्पातील काही महत्त्वाचे मुद्दे आज आपण पाहणार आहोत. मुद्दा क्रमांक 1. पुढील वर्षापासून वैद्यकीय महाविद्यालयात 10,000 जागा वाढवण्यात येणार असल्याचे निर्मला सीतारमण यांनी सांगितले. 11वी-12वी सायन्स करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये काहीतरी भविष्य घडवण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक खूपच चांगली बातमी आहे. किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाखाहून 5 लाख करण्यात आलेली आहे. ही घोषणाही शेतकऱ्यांसाठी मोठं वरदान ठरणार आहे. हा होता मुद्दा क्रमांक 2. मुद्दा क्रमांक 3. स्टार्टअपसाठी सरकारने 10,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे. 5 लाख महिला, SC आणि ST उद्योजकांना सरकार प्रथमच 2 कोटी रुपयांचे कर्ज देणार आहे. मुद्दा क्रमांक 4. मत्स्य व्यवसाय क्षेत्र म्हणजेच फिशिंग याचे उत्पन्न टिकवून ठेवण्यासाठी एक कार्यक्षम फ्रेमवर्क आणण्यात येईल. मुद्दा क्रमांक 5. मॅन्युफॅक्चरिंग मिशन लहान, मध्यम आणि मोठ्या उद्योगांना धोरण, समर्थन आणि तपशीलवार फ्रेमवर्कद्वारे मेकअप इंडिया कार्यक्रमाला पुढे नेण्यासाठी कव्हर करेल. मुद्दा क्रमांक 6. IITची क्षमता वाढवण्यात येणार आहे. देशातील 5 IITsमध्ये अतिरिक्त पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील. तसेच IIT पटनाचा विस्तार करण्यात येईल. IIT ॲस्पिरंट्ससाठी हे खूप आनंदाची बातमी आहे. मुद्दा क्रमांक 7. कॅन्सर ट्रीटमेंटची सर्व औषधे पूर्णपणे करमुक्त करण्यात येणार आहेत. तसेच इतर जीवनावश्यक औषधांच्या किमती कमी करण्यात येणार आहेत. मुद्दा क्रमांक 8. इंडिया पोस्टचे एका मोठ्या सार्वजनिक लॉजिस्टिक्स संस्थेत रूपांतर करण्यात येईल. मुद्दा क्रमांक 9. पादत्राणे आणि चामड्याच्या क्षेत्रासाठी मदत जाहीर केली आहे. तसेच चामड्याशिवाय पादत्राणांसाठी म्हणजे चामड्या व्यतिरिक्त इतर मटेरियलपासून पादत्राणे बनवण्यासाठी एक योजना आहे. 22 लाख रोजगार, 1.1 लाख कोटी रुपयांहून अधिक निर्यात अपेक्षित आहे. आणि शेवटचा पण अतिमहत्त्वाचा मुद्दा क्रमांक 10. सूक्ष्म उद्योगांसाठी MSME क्रेडिट गॅरंटी कव्हर 5 कोटी रुपयांहून डायरेक्ट 10 कोटी रुपयांपर्यंत वाढवले जाणार आहे. पुढील 5 वर्षात 1.5 कोटी रुपयांचे अतिरिक्त कर्ज प्रदान केले जाईल. विद्यार्थी मित्रांनो,
आपल्या युनियन बजेटमधील हे महत्त्वाचे मुद्दे तुम्ही बारकाईने अभ्यासले पाहिजेत. विशेषतः वाणिज्य शाखा म्हणजेच कॉमर्स फील्डचा अभ्यास करणारे विद्यार्थी, तसेच अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्सचा अभ्यास करणारे विद्यार्थी यांच्या अभ्यासाचा तर हा अविभाज्य घटकच म्हणावा लागेल. कोणतीच स्पर्धा परीक्षा इतकीही अवघड असू शकत नाही की उत्तम प्लॅनिंग आणि योग्य दिशेने होणाऱ्या अभ्यासाने ती पार पाडली जाऊ शकत नाही. अशा छान छान टॉपिक्सवर अजून माहितीसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.